नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ना सुरणाची भाजी बनवायची। सुरणाच्या भाजीची रेसिपी बघूया। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, हे सुरण असं असतं। आता ह्याचं आपण पूर्ण सोलून घेऊया। त्याला साफ करायलाच खूप त्याला मेहनत आहे। मातीमध्ये असतं ना, त्याला माती लागलेली असते। त्याला माती असते पूर्ण, त्याला आपण आता चांगले सोलून स्वच्छ धुवून घ्यायचे। असं त्याला जमिनीतून काढताना हे असं लागलेलं असतं ना, त्याच्यात माती पकडते। पूर्ण काढून घ्यायची। हे साफ पूर्ण स्वच्छ करायचं, नाहीतर मग माती राहून जाते आतमध्ये। हे बघा, सुरण आपण आता सगळं कापून घेतलेलं आहे। आता आपण त्याचे तुकडे करूया। कापून 2 वेळा धुवून घेतलंय, परत एकदा कापल्यानंतर आपण धुवायचं आहे। 2-3 वेळा धुवून घेतलं त्याला। बारीक बारीक तुकडे करून घेऊ। सुरणाला खाज असते ना, तर स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला। थोडं चिंचेचं पाणी लावायचं मग, किंवा कोकम वगैरे काही लावायचं। आता हे आपलं कापून झालेलं आहे। आता आपण कुकरमध्ये टाकून त्याला स्वच्छ धुवून 2 वेळा धुवून घेऊया। परत आपण आता चिमूटभर हळद घालूया, त्याच्यात थोडं मीठ घालूया, आणि मी शिजतानाच त्याच्यामध्ये चिंच टाकते, कारण खाज येते म्हणून। खाज कमी होण्यासाठी, म्हणजे खाज पूर्ण निघून जाते चिंचेने। चिंच किंवा कोकम काही टाकू शकता तुम्ही। थोडीशी चिंच टाकते शिजताना, जास्त पण नाही टाकायची, आंबट पण येते याच्यात। आता आपण झाकण लावून 2 शिट्ट्या काढूया त्याच्या। आपण झाकण लावूया, 2 शिट्ट्या काढूया आपण याच्या। आता तोपर्यंत आपण आता हे सुकट, बारीक जवळ बोलतात किंवा आम्ही सुकट बोलतो, बारीक सुकट, ती भिजवून घेते। साफ करून घेतलेली आहे, ती भिजत ठेवते थोडी। हे बघा, दिसते? हे आता भिजत ठेवते मी पाणी टाकून थोडं, 10-15 मिनटं। तोपर्यंत आपण एक कांदा आणि एक टोमॅटो हे बारीक कापून घेऊया। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत हे बारीक काम करून घेते मी। सुरणाची भाजी एकदम मस्त होते आणि मूळव्याधासाठी खूप उपयोगी आहे ती। सुरण त्याच्यासाठी खायचं असतं, ज्याला मूळव्याध आहे त्याने सुरण खायचं, सुरणाची भाजी।
आपण आता बारीक जवळा धुवून घेऊया साफ स्वच्छ, 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं 3-4 वेळा. बघा असे बारीक बारीक सुकट असं, आम्ही याला सुकट बोलतो, काही लोक जवळा पण बोलतात. मी धुवून घेते आता 3-4 पाण्याने. आता आपण तेल टाकूया. आता आपण कढई ठेवले. तेल गरम झालेलं आहे आपला. कांदा टाकूया. कांदा सोनेरी रंगापर्यंत परतून घ्यायचा. मी जवल्यामध्ये बनवते, सुट्टीमध्ये. तुम्ही अशी पण बनवू शकता. सुट्टीमध्ये आम्हाला आवडते, मस्त होते भाजी. चिंच टाकायला विसरू नका त्याच्यात, चिंच किंवा कोकम. आता लाल झालेलं आहे. टोमॅटो टाकूया. वाटण आहे, कांदा, खोबरा, अद्रक, लसूण याचं वाटण केलेलं भाजून तव्यावर भाजून घेऊन त्याचं वाटण असते. 2 चमचे. थोडी अद्रकची पेस्ट 1 चमचा. लसूण अद्रकची पेस्ट 1 चमचा. परतून घ्यायचं चांगला. एक चमचा मसाला. 2 चमचा मसाला टाकते. पूर्ण परतून घेऊया. सुरण 2 शिट्ट्या काढून शिजवून घेतलेला होता, कुकरला लावलेला. तर आपण तो टाकूया. गॅस बारीक करून घ्यायची थोडी. सुरण टाकलं तर सोबतच जवला टाकूया, सुकट. त्या पद्धतीने भाजी बनवून बघा, किती सुंदर लागते खायला. भाकरी बरोबर तर एकदम छान लागते. बनवून बघा माझ्या पद्धतीने. पाणी टाकूया थोडं. आपलं सुरण अर्धा शिजलेलं आहे, अर्धा बाकी आहे. तर पाणी टाकायचं. वरून 1 चमचा मीठ टाकते. वरती ताट ठेवायचं, त्याच्यावर पाणी ठेवायचं. भाजी पटकन शिजते. मग आता बघूया आपण शिजले का भाजी आपली. भाजी आपली शिजलेली आहे 10 मिनिटांमध्ये. थोडी घट्ट होईपर्यंत तरी थोडीशी ठेवायची. थोडी पाणी आटायला पाहिजे त्याच्यातून. बघा आपली सुरणाची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण एकदा बनवून बघा. आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते कमेंट करून सांगा. आणि सुविधा किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.